वक्तव्य केलं होतं. तर उद्धव ठाकरे हे 2 मर्सिडीज घेतल्यानंतर एक पद देतात. अंजनी दमानिया आणि सुषमा अंधारे यांच्यामध्ये जी चर्चा झाली एका वृत्तवाहिनी संस्थेवरती की उद्धव ठाकरे एक रक्कम घेतल्यानंतरच आपल्याला पद देतात. हे अनेक म्हणजे तिकीटसुद्धा देताना, तिकीट वाटप करताना सुद्धा ते एक रक्कम वसूल करतात आणि त्याच्यानंतर ते तिकीट देतात किंवा एखादं पद देतात. त्यावरती ज्या सुषमा अंधारे यांनी जे काय आपल्या अकलेचे तारे तोडलीत. तिसरा मुद्दा असा की नीलम गोरेंसारख्या बाया असा शब्द वापरते मी, कृपया समजून घ्यावं. बाई हा शब्द शुद्ध मराठीतला आहे. तुमच्याकडे मातोश्री 2, मातोश्री 1 सारखे एवढे मोठी मोठी घरं येतात. एवढे बाळासाहेब ठाकरेंचं जे आयुष्य होतं ते अत्यंत शाही आयुष्य जगले. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? हे जे काय अंजनी दमानिया, हे जे काय सुषमा अंधारे आणि कोण कोण जे आहेत ते, यांचं वास्तव काय आहे, यांचं वास्तविक स्वरूप काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. आपण हा व्हिडिओ कुठून पाहताय, कुठल्या गावातून कुठल्या खेड्यातून पाहताय, त्याची कृपया नोंद करावी. आणि तुम्हाला काय वाटते? हे काय तथाकथित समाजसेविका आहेत, तथाकथित ह्या नेत्या आहेत, तथाकथित हे आंदोलनजीवी आहेत, त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटते? नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळुसकर. मित्रांनो, आपल्या मृणालताई गोरे यांनी साहित्य संमेलनाच्या त्या प्रसंगी जे काय वक्तव्य केलेत, एक मुलाखत देताना जे काय भाष्य केलं, त्याच्यावरती गदारोळ उठलेला आहे. त्याच्यावरती विविध माध्यमातून चर्चासत्र केली जात आहेत, प्रश्न विचारले जात आहेत, उत्तरं दिली जात आहेत. मित्रांनो, त्यांनी काय प्रश्न केला होता, त्यांनी काय वक्तव्य केलं होतं, प्रश्न नव्हे वक्तव्य केलं होतं. तर उद्धव ठाकरे हे 2 मर्सिडीज घेतल्यानंतर एक पद देतात. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय होता? मर्सिडीजच्या ची किंमत जी आहे ती किंमत वसूल केली जायची. 2 मर्सिडीजची किंमत आता ती करोडोमध्येच असणार आणि ती मिळाल्यानंतर, ते करोडो रुपये मिळाल्यानंतर एक पद बहाल केलं जाते उद्धव ठाकरेंकडून. हा त्याने त्यांच्यावरती लावलेला आरोप आहे, उद्धव ठाकरेंवरती. मित्रांनो, यानंतर जे काय राजकीय वातावरण तापलं आणि मग उभाटाचे प्रवक्ते येऊन विविध स्तरावरती येऊन त्याला विरोध करायला लागलेत, आपापल्या तऱ्हेने त्याला आपल्या अकलेचे तारे तोडायला लागलेत, हे तुम्ही ऐकलं असाल. आताच नुकतंच अंजनी दमानिया आणि सुषमा अंधारे यांच्यामध्ये जी चर्चा झाली एका वृत्तवाहिनी संस्थेवरती, त्यावेळी अंजनी दमानियाने एक प्रश्न केला सुषमा अंधारे यांना. त्या काय म्हणालेत की मृणाल गोरे यांनी जो आरोप लावला आहे त्या आरोपामध्ये तथ्य आहे आणि असेच अनेक प्रकरणं माझ्यासमोर आलेले आहेत. अनेक नेत्यांनी आपली ही मतं मांडलेली आहेत की उद्धव ठाकरे एक रक्कम घेतल्यानंतरच आपल्याला पद देतात. हे अनेक म्हणजे तिकीटसुद्धा देताना, तिकीट वाटप करताना सुद्धा ते एक रक्कम वसूल करतात आणि त्याच्यानंतर ते तिकीट देतात किंवा एखादं पद देतात. त्यावरती ज्या सुषमा अंधारे यांनी जे काय आपल्या अकलेचे तारे तोडलीत, ज्या काय प्रकारे त्यांनी वक्तव्य केलीत, मित्रांनो, छोटीशी क्लिप आहे, ती जरा तुम्ही ऐकून घ्या, मग आपण ह्यावरती चर्चा करू. जरा ऐका तीच क्लिप. ABP माझावरती हा चर्चासत्र चालू होतं. बरेच जण त्या चर्चासत्रेत सामील झाले होते. तुम्ही जरा ऐका.
की उद्धव ठाकरेंचे कुठले व्यवसाय आहेत की त्यांच्याकडे मातोश्री 2 मातोश्री 1 सारखे एवढे मोठी मोठी घरं येतात, एवढे म्हणजे लाईटचं बिल साधारण माणसं दमानियाजी, आपण म्हणालात की त्यांच्याकडे असे कुठले उद्योगधंदे आहेत, आपण कदाचित विसरताय ते वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आहेत. बाळासाहेब ठाकरेंचं जे आयुष्य होतं ते अत्यंत शाही आयुष्य जगले. त्यांच्या शाही आयुष्य जगण्यावर आणि बाळासाहेब ठाकरेंची कमाई काय होती आणि बाळासाहेब ठाकरेंच्या कमाईचे स्रोत काय होते, हा प्रश्न विचारण्याची छाती जर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची असेल. ऐकलत का मित्रांनो? हे जे काय चर्चासत्र झालं ना, चर्चासत्र, या चर्चासत्रामध्ये अंजनी दमानियाने जो काय प्रश्न केला सुषमा अंधारे यांना, त्यावेळी सुषमा अंधारे काय म्हणाले, अंजनी दमानिया जरा दमाने घ्या. आणि नंतर त्यांची भाषा बघा, एकेरी कशी काय भाषा उतरली ती. अंजनी दमानिया म्हणालेत की तुम्ही आता बाळासाहेबांचे गोडवे गाताय, पण ह्याच बाळासाहेबांवरती तुम्ही जी काय टीका टिप्पणी केली होती, ह्याच उद्धव ठाकरेंवरती टीका टिप्पणी केली होती, ह्याच आदित्य ठाकरेंवरती टीका टिप्पणी केली होती, ते बरोबर होतं की आता बोलताय ते बरोबर आहे? त्यावेळी त्यांनी दिलेली उत्तरं तुम्ही ऐकली असतील. मित्रांनो, आता ह्या सुषमा अंधारे ह्या म्हणतायत की मी शिवसेनेच्या व्यतिरिक्त, आता ही शिवसेना नाहीच आहे, हे उभाट आहे, पण ते आपलं शिवसेना म्हणत होते. शिवसेनेच्या व्यतिरिक्त मी कुठल्याही पक्षामध्ये सामील झालेले नाही आहे, मी कुठल्याही पक्षामध्ये कार्यरत नव्हते, मी कुठल्याही पक्षाचं सदस्यत्व स्वीकारलं नव्हतं. मग त्या अगोदर ते आपले प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत होते, यांच्या पक्षात होते, बहुजन विकास आघाडीमध्ये. ते काय करत होते तिथे? राष्ट्रवादीमध्ये होते, शरदचंद्रजी पवार यांच्यासोबत होते, त्यावेळी तिथे काय करत होते? त्यांच्या मंचावरती काय करत होते? त्यावेळी त्यांच्या मंचावर जाऊन ती भाषणं ठोकत होती, त्यावेळी काय करत होते? त्यावेळी शिवसेनेच्या विरोधात शिरसंधान करत होते, त्यावेळी ते काय करत होते? बाळासाहेब, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा शिवसेनेच्या विविध नेत्यांवरती ज्यावेळी ते आरोप लावत होते, त्यांच्यावरती खालच्या टोकाची, खालच्या पातळीची भाषा वापरत होते, त्यावेळी ते काय करत होते? मित्रांनो, हे जे काय प्रकार चालू आहे ना सध्या राजकारणामध्ये, कोण कुठून उठतो आणि कुठे जाऊन बसतो आणि तिथे बसल्यानंतर कशी काय भाषा वापरतो. आई बसली, या बसण्यावरून एक त्यांचंच वक्तव्य, आई बसली म्हणजे नवरात्रीला घटस्थापना होते, त्याच्यावर तिने केलेलं वक्तव्य आई बसली. रामावरती त्यांनी केलेले वक्तव्य, प्रभू रामचंद्रजी, मर्यादा पुरुषोत्तम राम यांच्यावरती केलेली त्यांची वक्तव्य. मित्रांनो, ह्या राजकारणांमुळे जे काय वातावरण गढूळ झाले ना, आणि ह्या गढूळ वातावरणामुळे कोणाला त्या राजकारणामध्ये उतरण्याची इच्छा नाही, त्या दलदलीमध्ये उतरण्याची इच्छा नाही. ह्यांना फक्त एकच साध्य करायचं आहे, एकच प्राप्त करायचं आहे, ते म्हणजे माया गोळा करणं. आता ते 5 स्टार हॉटेलशिवाय उतरत नाहीत, 3 स्टार हॉटेलशिवाय उतरत नाहीत. ज्यावेळी अंबादास दानवे ह्यांनी ज्यावेळेला त्यांच्यासाठी शासकीय निवासस्थान बुक केलं होतं, त्यावेळी ते रागवल्यात, कोपल्यात. त्यांनी उद्धव ठाकरेंकडे हे केलेत, तक्रार नोंदवली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवेंना सुनावलं वगैरे, अशी एक चर्चा झाली. का तर 3 स्टार 5 स्टार हॉटेलमध्ये राहायची त्यांची व्यवस्था केली नाही, असे हे सुषमा अंधारे. आता काय म्हणतायत की बाळासाहेबांना प्रश्न विचारायची, बाळासाहेब एक ऐशोआरामात जगलेली व्यक्ती आहे आणि त्यांनी काय जी माया गोळा करून ठेवली, म्हणजे थोडक्यात जे काय आज उद्धव ठाकरे उधळत आहेत ना, मातोश्री 1 मातोश्री 2 मध्ये किंवा इंग्लंडमध्ये जाऊन त्यांनी जे काय विला उभे केले आहेत, हे पैसे आले कुठून? तर बाळासाहेबांनी माया गोळा केली. मित्रांनो, साधं मार्मिक चालवणारे आणि त्याच्यानंतर सामना चालवणारे
बाळासाहेब ठाकरे हाच एक उद्योग होता त्यांच्याकडे. सुरुवातीला ते नोकरी करत होते, व्यवसाय करत होते, नोकरी करत होते. मग त्यांच्याकडे व्यवसायाचा स्रोत एकच, ते म्हणजे मार्मिक आणि सामना. पण त्याची विक्री किती वाचक आहेत त्याचे, त्याच्यातून काय त्यांना इन्कम होतं, हा जर एक शोधायचा आपण जर प्रयत्न केला, याच्यावरती जर आपण एक हिशोब किताब केला, तर तुमच्या लक्षात येईल की एवढं मोठं साम्राज्य जे आज उद्धव ठाकरेंनी उभं केलेलं आहे. अनेक ठिकाणी जमीन जुमला खरेदी केले आहेत, अनेक ठिकाणी त्यांनी रिसॉर्ट उभे केले आहेत. हा पैसा आला कुठून? मग ऐशोआरामात जगणारे बाळासाहेब ठाकरे असं म्हणणाऱ्या ह्या आपल्या सुषमा अंधारे यांनी बाळासाहेबांवरच आरोप केलेत ना, असं म्हणायला हरकत नाही की बाळासाहेबांनी एवढी सगळी माया गोळा करून ठेवली होती. एवढी माया गोळा करून ठेवल्यानंतर त्याच्यावरती हे उद्धव ठाकरे आता ऐश करतायत, मजा करतायत, असंच म्हणावं लागेल. तुम्हाला काय वाटते मित्रांनो? उद्धव ठाकरे जर पाकसाप असतील तर ही जी माया गोळा झाली, ती कोणी केली? मग बाळासाहेबांनी जर केली असेल तर बाळासाहेबांना आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवायला पाहिजे. बाळासाहेबांवरती आरोप करणं गरजेचे आहेत. बाळासाहेबांनी सुद्धा जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली. मित्रांनो, इथे देव कोण नाही आहे. इथे प्रत्येकाला आपल्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागणार, मग तो कोणीही असो. आणि ही लोकशाही आहे, लोकांनी लोकांसाठी केलेलं राज्य आहे आणि जनता ही या देशाचा राजा आहे. नागरिक ह्या देशाचा राजा आहे आणि नागरिकांना प्रश्न विचारायचा हक्क आहे. आता या अंजनी दमानियाने जो प्रश्न विचारला त्या सुद्धा नागरिक आहेत, सुषमा अंधारेसुद्धा नागरिक आहेत. कुठलाही नेता असो, कुठलाही प्रवक्ता असो, कुठलाही मंत्री असो, कुठलाही संत्री असो, अगदी पंतप्रधान असो, तो प्रत्येकजण ह्या देशाचा नागरिक आहे आणि प्रत्येकाला प्रश्न विचारायचा अधिकार आहे. सामान्य व्यक्तीपासून अगदी पहिला या देशाचा नागरिक म्हणजे राष्ट्रपतीपर्यंत. मग सुषमा अंधारेने जो काय प्रतिप्रश्न केला की बाळासाहेबांना बद्दल विचारण्याची कोणाची ताकद आहे का? एकनाथ शिंदेनी आणि फडणवीसांनी ती ताकद दाखवावी, बाळासाहेबांबद्दल चौकशी करावी, बाळासाहेबांच्या इन्कमबद्दल, त्या स्रोतबद्दल, त्यांच्या कामधंद्यांबद्दल, त्यांच्या उद्योगांबद्दल चौकशी करावी. का करू नये? मित्रांनो, तुम्हाला प्रश्न करतो मी, का करू नये? हे जनतेचं राज्य आहे, नागरिकांचं राज्य आहे आणि प्रत्येकाला हक्क आहे. गैरमार्गाने कोणी जर धनसंपत्ती गोळा केली असेल, माया गोळा केली असेल, तर त्याचा उलघाडा करणं. मित्रांनो, लक्षात आलं का? मग हा जो तिने प्रश्न केला या सुषमा अंधारेने, कोणाची ताकद आहे का? कोणाची हिंमत आहे का? मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? आता या अंजनी दमानिया यांच्याबद्दल बोलू थोडक्यात. अंजनी दमानिया ह्या एक समाजसेविका आहेत, समाजसेविका म्हणून वावरत आहेत. नक्की समाजसेवा काय करतायत ते परमेश्वराला माहिती आणि त्यांना माहिती. मित्रांनो, ह्याचसारख्याच एक समाजसेविका मेधा पाटकर, त्यांची समाजसेवा मी जवळून बघितली आहे. आम आदमी पार्टीचे कार्यकर्ता झाल्यानंतर, नेता झाल्यानंतर सुद्धा मी त्यांची समाजसेवा बघितली आहे. त्या अगोदर नर्मदा बचाव, त्याच्यावरती मी बघितलेलं आहे त्यांची समाजसेवा. मित्रांनो, ह्या ज्या समाजसेविका उभे राहतात किंवा समाजसेवक उभे राहतात ना, हे जे आंदोलन करतात आणि ह्या आंदोलनातून जी काय माया गोळा करतात आणि जे काय आपलं ऐशोआरामाचं जीवन जगतात, ते सांगता सोय नाही आहे. आंदोलनजीवी तशातील हे अंजनी दमानिया दरवर्षी लाखोने खर्च करून ते विदेशी पर्यटन करतात आपल्या पूर्ण कुटुंबासकट, कुटुंबासमवेत. हे अंजनी दमानिया यांचा उद्योग काय आहे? हे लाखो रुपये त्यांच्याकडे येतात कुठून? हा विचारायला मी
प्रतिप्रश्न आहे त्या अंजनी दमानी यांना. आज या सुषमा अंधारे जे काय 5 स्टार लाईव्ह जीवन जगतायत, ह्यांच्याकडे पैसा आला कुठून, ह्यांचा उद्योग काय आहे? आणि महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, की त्या म्हणाल्यात की मृणाल गोरे आणि काही पट्टीत पुस्तकं लिहिलीत, लेख लिहिलेत, बऱ्याचशा कादंबऱ्या लिहिल्यात, असं मृणाल गोरे म्हणाले होते. मग त्यांच्याकडे विद्वत्ता आली कुठून म्हणून म्हणते मी. माझ्या महाविद्यालयीन जीवनात 300 रुपयात अनेक लेख लिहून देत होते. म्हणजे विचार करा, यांची लायकी 300 रुपये घेण्याची. म्हणजे काय सांगतायत की 300 रुपयात मी लेख लिहून देत होते. म्हणजे विचार करा, म्हणजे लेख लिहून देण्यासाठी ते 300 रुपये मोजत होते. म्हणजे किती जनतेची दिशाभूल करायची. आणि बोलता बोलता आपण कसे स्वतःला उघडं पाडायचं, कसं काय स्वतःची आपण नाचक्की करून घ्यायची, स्वतःचं वास्तव कसं उघडं पाडायचं, हे या अशा लोकांकडून समजून घ्यावं. मित्रांनो, या सुषमा अंधारे 300 रुपयामध्ये काय करत होते, लेख विकत होते. म्हणजे खरेदी विक्रीचा धंदा त्यावेळी चालू होता त्यांचा, लेख विकण्याचा. म्हणजे विचार करा, काय म्हणावं. तुम्हाला काय वाटते मित्रांनो? तुम्हाला काय वाटते? ही जे काय डिबेट तुम्ही ऐकलीत, त्याची पूर्ण क्लिप जी आहे त्याचा ह्या व्हिडिओची त्याचा जो हे आहे तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन. मित्रांनो, हे समजून घेणं गरजेचं आहे, हे उमजून घेणं गरजेचं आहे. ती डिबेट ऐका तुम्ही पूर्ण, जे मी क्लिप टाकली ती त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा, पूर्ण बघा, कारण हे बघणं समजणं गरजेचं आहे. त्यावेळीच आपल्याला कळणार की नक्की राजकारण काय चालते, आपण कोणाच्या विरोधात उभं राहायचं आणि कोणाला समर्थन करायचं. मित्रांनो, लक्षात आलं का? ह्या सूक्ष्म अंधारे, सूक्ष्म अंधार, सूक्ष्म नाही तर महाअंधार आहे. महाअंधार म्हणजे दिव्याखाली आपण अंधार म्हणतो, तर दिव्याखाली तो दिवा प्रकाशच देत नाही, तो अंधारच पसरवतो. असा हा दिवा आहे, असा हा दिवटा आहे, ह्या सूक्ष्म अंधारे. आणि ह्या दमानिया किती दमान घेणार, किती कोणाकोणाला दम देणार, किती जणांना दम देणार, किती जणांचे पितळ उघडी पाडणार. आधी स्वतःचं पितळ उघडा पाडा. स्वतः काय करतायत समाजसेवेच्या नावावरती, आंदोलनाच्या नावावरती कशी काय माया गोळा करतायत. कोणाला तरी काय करायचं, टार्गेट करायचं, कोणाला तरी ब्लॅकमेल करायची आणि माया गोळा करायचं. स्वतःच्या नावाचं, स्वतःच्या त्या समाजसेवेच्या बेसचा वापर करायचा, त्याची धमकी द्यायची आणि काय करायचं, माया गोळा करायची आणि मग गप्प बसायचं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? हे जे काय अंजनी दमानिया, हे जे काय सूक्ष्म अंधारे आणि कोण कोण जे आहेत ते, यांचं वास्तव काय आहे, यांचं वास्तविक स्वरूप काय आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. आपण हा व्हिडिओ कुठून पाहताय, कुठल्या गावातून, कुठल्या खेड्यातून पाहताय, त्याची कृपया नोंद करावी. आणि तुम्हाला काय वाटते? हे काय तथाकथित समाजसेविका आहेत, तथाकथित ह्या नेत्या आहेत, तथाकथित हे आंदोलनजीवी आहेत, त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटते? ह्याच्यापासून समाजाचं काय भलं होणार आहे, समाज काय प्राप्त करणार आहे, काय मिळवणार आहे आणि काय घालवणार आहे? मित्रांनो, पत्रकार आणि पत्रकारिता ही ह्या लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. मग पत्रकारिता कुठे येऊन पडली आहे, कुठल्या खालच्या थराला गेली आहे, किती तिला वाळवी लागली आहे. आता बघा, ह्या डिबेटमध्ये ती अंजनी दमानियाला रोखत आहेत, त्यांचा आवाज कमी केला आणि सूक्ष्म अंधारे यांचा आवाज वाढवला.
म्हणजे याच्यातून त्यांना काय साध्य करायचं आहे, या ABP माझाला काय साध्य करायचं आहे. म्हणजे ते ABP माझाने नंबर 1चा मुख्यमंत्री बनवलंच उद्धव ठाकरे यांना, आणि त्यांचं कर्तृत्व दाखवलंच हे ABP माझाने. म्हणजे हे जे चाटुकार पत्रकार आहेत, हे गुलाम पत्रकार आहेत, हे हुजरे पत्रकार आहेत, यांना काय नक्की साध्य करायचं आहे आणि काय जनतेपर्यंत पोचवायचं आहे तुम्ही समजून घ्या. वास्तवावर बोलू का जे माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.